तुमचं नाव सांगा. तुम्ही आम्हाला फोन केला होता की तुमची टाटा मोटर्स कंपनीची गाडी आहे, जी गाडी घेतल्यानंतर तुम्हाला गाडीला काहीतरी प्रॉब्लेम आला, तो तुम्ही स्वखर्चाने नीट केली आणि नीट केल्यानंतर सुद्धा परत तुम्हाला तो प्रॉब्लेम आला आणि तो प्रॉब्लेम आल्यानंतर मात्र आता तुम्हाला ते वॉरंटी देत नाहीये, काही पार्टचे चार्जेस सुद्धा मागत आहेत, असं तुम्ही आम्हाला फोनवर सांगत होते. तर त्याची पूर्ण माहिती आम्हाला जरा सांगा, नेमकं काय घडले. मी राहणार कुसूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. माझं नाव विवेक श्रीधर वराडी. मी टाटा कंपनीची ST प्लस छोटा हत्ती म्हणतात तिला सर्वजण. तर टाटा कंपनीची ST प्लस गाडी मी घेतली, विश्वासाने गाडी घेतली. पण त्या गाडीचं प्रॉब्लेम असा झाला का गाडी घ्यायच्या टायमाला त्यांनी आम्हाला 70,000 किलोमीटरची वॉरंटी प्लस 2 वर्ष. तर त्याच्यामध्ये जर 2 वर्ष आधी झालं तर वॉरंटी संपते किंवा 70,000 किलोमीटर आधी झालं तर वॉरंटी संपते. तर माझं 70,000 किलोमीटर झालं आणि 72,000 किलोमीटरला गाडीचं इंजिन लॉक झालंय. इंजिन लॉक झाल्याच्या नंतर मी गाडी त्यांना फोन केला शोरूमला. तर शोरूमवाले मला म्हटले का तुम्ही टोचन करून आणा. तर म्हणणं तुमची गाडी नाही येऊ शकत का? ते नाही म्हणले ना, आम्ही नाही येऊ शकत, तुम्ही आणा. तर आम्ही गाडी इथे टोचन करून आणली. त्यांनी मला इंजिन काम करायला 2.5 महिने गाडी इथे होती. 2.5 महिने गाडी इथे राहून सुद्धा त्यांना मी वारंवार फोन करायचा, गाडी लवकर द्या लवकर द्या. त्यांनी काय गाडी लवकर दिली नाही. तर 2.5 महिन्यानंतर मला गाडी ताब्यात भेटली आणि त्याच्यानंतर ती 2,000 किलोमीटरच चालली. पुन्हा इंजिन लॉक झालं तिचं. पुन्हा त्यांना फोन केला का असं इंजिन लॉक झाले तिचं. तर ते म्हणले तुम्ही टोचन करून आणा. तर आम्ही पहिल्यासारखं पुन्हा टोचन करून आणली आणि आत्ता पण त्यांनी गाडी इथे जवळजवळ 1 महिना झाला. 1 महिन्यात आज मला गाडी त्यांनी ताब्यात दिली 1 महिन्यानंतर. तर ह्या गाडीचं इंजिन काम 2 वेळा करून आता 2,000 किलोमीटरला इंजिन लॉक झाले. तर आता मी जर पिंपळवंडीवरनं माझ्या घरी गाडी नेसतोपर्यंत म्हणजे कुसूरला जर गाडीच्या इंजिनला काय झालं तर हे त्याची जबाबदारी घ्यायला मान्य नाहीयेत. तर माझं असं म्हणणं आहे का कोणत्याही ग्राहकाने टाटाची गाडी घेऊच नाही, कारण ते पूर्ण फसवतात. तुम्ही ही गाडी घेत असताना विश्वासाने गाडी घेतली, पण त्याच गाडीचं जी वॉरंटी असते 70,000 किलोमीटरची, ती पूर्ण झाल्यावर तुमची काहीतरी 2,000 किलोमीटर जास्त झाले, मग गाडी बिघडली. तुम्ही त्याला तब्बल किती खर्च केला नेमका? त्या गाडीला आता त्यांच्या बिलाप्रमाणे 91,000चं बिल आहे सगळं सर्व. त्यांनी जे सांगल ते आपण बदली केले. तरी सुद्धा गाडीचं सर्व काम करून सुद्धा 2,000 किलोमीटरच गाडी चालली, पुन्हा इंजिन लॉक झाली. मग ते पुन्हा इंजिन लॉक झाल्यावरती परत काय काम केलं त्यांनी? पुन्हा त्यांनी इंजिन काम केलं आणि त्याच्यावरती त्यांना मी म्हटलं या गाडीचं इंजिन काम करून फायदा होत नाहीये, तुम्ही दुसरं इंजिन टाकून द्या. तर मला सांगतात इंजिन भेटत नाहीये. म्हणजे ज्या गाडी त्यांनीच बनवली आणि त्याच कंपनीकडे इंजिन मिळत नाही मिळत. मग हा एक विनोदच म्हणता येईल. म्हणजे सामान्य माणसाने गाडी विश्वासाने घ्यावी की नाही घ्यावी? नाही जगा नका घेऊ आता. मी तर हेच सांगेल का गाडीच घेऊ नका आता. बरं, तुम्ही इथं शोरूमला आल्यानंतर तिथं जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला सहकार्य केलं का? तुमच्याशी कसे बोलले किंवा तुम्हाला काय मदत केली त्यांनी? आता फिटर लोकांचं त्याच्यामध्ये काहीच वाद नाहीये, कारण ते त्यांचं काम करतात. पण त्यांचा शोरूम मध्ये जो मॅनेजर आहे, ते डोके म्हणून मॅनेजर आहेत, ते मॅनेजर मी आतापर्यंत आता पहिल्यांदा गाडी 2.5 महिने होती, आता 1 महिना म्हणजे 3.5 महिन्यामध्ये म्हणजे जवळजवळ 100 दिवसामध्ये नाही काय तर कमीत कमी मी 15-20 वेळा इथं येऊन गेलो, पण मला एकदाही मॅनेजर इथं शोरूमला भेटले नाही. आणि हे पिंपळवंडीचं शोरूम आहे. पिंपळवंडीचं? हो. बरं, आता आपण सध्या चाळकवाडी टोल नाक्यावर आहे आणि तिथं असणार आहे पिंपळवंडी क्षेत्रात येतं. पिंपळवंडी क्षेत्रात येतं. बरं, मग हे जे आता शोरूम आहे, या शोरूमच्या मालकांना सुद्धा भेटायचा प्रयत्न केला का तुम्ही? नेमकी तुमचे ज्या शोरूमचे मालक आहेत त्यांना तुम्ही तक्रार केली का? मग आता त्यांना आपण सांगितलं की तुम्ही पुढच्यांना वरिष्ठांना फोन लावा, तर ते फोनच लावती नाही. आता आपल्याला यांचा नंबर कुठून मिळणार? त्यांनी दिला तरच मिळेल ना. बरोबर. मग तुमचे आता टाटा कंपनीचे जे वरिष्ठ असतील किंवा टाटा कंपनी स्वतः मालक असतील त्यांना तुम्ही काय सांगाल? मला एवढंच सांगायचं आहे का तुम्ही गाडी विकताना तुम्ही ज्या आशेने समोरच्याला सांगता का आमची गाडी अशी आमची गाडी तशी, असं फसवत जाऊ नका. आता त्यांचं म्हणणं आलं का तुम्ही गाडी कमी किलोमीटर चालवता,
बर. आता मग कंपनीने असं सांगितलंय का आमची गाडी घेताना तुम्हाला 500 किलोमीटर रोज चालवावीच लागेल. नाही मला वाटलं 5 किलोमीटर चालवायची, मी तेवढी चालवणार ना. बरोबर. मग आता तुमच्या कंपनीच्या गाडीमध्ये तुमचा काय प्रॉब्लेम आहे? 500 रोजची 200 चालवा ना किंवा 500 चालवा, हे ग्राहकांना तुम्ही सांगितलं पाहिजे ना. हे असं आम्हाला काही सांगितलेलंच नाहीये. तुम्ही गाडी घेताना तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं का की बाबा तुमच्या गाडीला तुम्हाला एवढे चालूच ठेवावं लागेल, नाहीतर मग नाही. हा प्रॉब्लेम येईल? असं काहीच नाही सांगितलं. मग हे बिघडल्यावर सांगतायत. बिघडल्यावरती सांगतात. आणि आता 2000 किलोमीटरला इंजिन लॉक झालं. म्हणजे काम केल्यानंतर लगेच 2000 किलोमीटर? हो, पहिलं काम केलं, लगेच 2000 किलोमीटरला परत इंजिन लॉक झालं. आणि आता त्यांना म्हणलं मला याची वॉरंटी काय म्हणतात, आता वॉरंटी संपली, आता आम्ही नाही देऊ शकत. आता आम्ही असं नाही ना बाहेर कुठे काम केलंय. बर. साधा कोणत्या गोष्टीचा कोणत्या पार्टचा नट जरी पडला तरी मी इथं पहिला फोन करतो शोरूमला. हा. बाहेर गाडी मात्र एकही रुपयाचं काम बाहेर नाहीये गाडीचं. आणि हे त्यांनी पण सांगावा. तुम्ही कोणता व्यवसाय करता नेमका गाडीतला? आम्ही फुलं गोळा करतो. फुलं म्हणजे शेतकऱ्यांचा माल? शेतकऱ्यांचा माल मुंबईला पोहोचवायचा. मग तुम्ही एवढी गाडी चालवताय, मुंबई काय जवळ नाहीये, हा. तरी सुद्धा तुमच्या गाडीला हा प्रॉब्लेम येते, तर त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही का तुम्हाला? मग नाही, ते म्हणतात तुम्ही गाडी कमी चालवता. अरे म्हणजे मग काय गाडी काय दिल्लीलाच नेली पाहिजे का रोज? आता ते त्यांनाच माहिती त्यांची गाडी किती किलोमीटर चालवली पाहिजे. आणि हे गाडी घेताना त्यांनी आम्हाला सांगितलं नाही ना. बर. मग आता तुमचे जे गाडी व्यवसाय करणारे जेवढे मित्रमंडळी असतील किंवा महाराष्ट्रातले तुमचे जेवढे गाडी घेणारे असतील, त्यांना तुम्ही काय आव्हान कराल आता? आता एवढ्यात 1 महिना झाला असं मला 4 मित्रांचा फोन आलता का आम्हाला ही गाडी घ्यायची आहे. मी सरळ सांगितलं ही टाटाची गाडी घेऊच नका, ते फसवतात सरळ सरळ. त्याच्यामुळे मी त्यांना आणि त्यांच्या सेल्स मॅनेजरला पण लाईनवर घेतलं होतं. आम्ही कॉन्फरन्सवरती 3 जण बोलत होतो. त्यांना विचारलं माझ्या गाडीला असा असा प्रॉब्लेम आलाय, इंजिन लॉक झाले, पण मला काय तिथं पिंपळवंडीचं ते चाळकवाडीचा टोल नाक्याच्या शेजारी जो शोरूम आहे तिथं मला सहकार्य काहीच भेटत नाहीये. तर जर ह्या मित्राला मी जर म्हणलं गाडी घे आणि त्यांनी जर घेतली तर तिला काही प्रॉब्लेम आला तर त्याची जबाबदारी तुम्ही घ्याल का? त्यांनी पण अंग काढून घेतलं. त्याच्यामुळे आता माझ्या 4 मित्रांना गाडी घ्यायची होती तर त्यांनी कॅन्सल करून टाकलेली. आणि ह्या गाडीचा प्रॉब्लेम फक्त माझ्याच नाहीये, अजूनही आमच्या तिथं 2 गाड्या आहेत अशा का त्यांना पण हेच प्रॉब्लेम आहेत. का त्या गाड्यांच्या इंजिन चेकची लाईट लागते, रिजनरेशन वारंवार होत राहते, त्यांचा टर्बो फेल झालाय. या सगळ्या गोष्टी आहेत. असं नाही का बाबा माझ्या एकट्याच गाडीला प्रॉब्लेम आहे, अजून 2 गाड्या आहेत तिथं. आणि आता त्यांची गाडी आहे, तुम्ही गाडी पाहू शकता, त्यांची गाडी आहे, त्यांनी आत्ताच शोरूम मधून बाहेर आणली आहे. आणि शोरूम म्हणण्यापेक्षा त्यांचं सर्व्हिस सेंटर आहे. आणि ही गाडी घेतल्यानंतर 70,000 किलोमीटर चालवली, त्याच्यानंतर 2,000 किलोमीटर एक्स्ट्रा झाले, 70,000 किलोमीटरची वॉरंटी, आणि ती संपली. फक्त 2,000 किलोमीटर जास्त झाले आणि इंजिन लॉक झाले. तब्बल 91,000 खर्च त्यांनी केलाय स्वतःच्या पैशामधून. या दादांनी खर्च केलाय. हे शेतकऱ्याचा माल, हे स्वतः शेतकरी आहेत. आणि शेतीप्रधान असणाऱ्या देशामध्ये शेतकरी राजा म्हटला जातो. आणि याच राजाला जर हे भोगावे लागत असतील तर फार दुर्दैवी घटना आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आम्ही या ठिकाणी शोरूमच्या मॅनेजरशी भेटण्यासाठी गेलो, पण मॅनेजर मात्र त्या ठिकाणी नव्हते. त्यांनी कौटुंबिक कारण सांगितलं, त्यांचा मुलगा आजारी आहे हे कारण त्यांनी सांगितलं. मग आपण त्यांना फोन लावला. आम्ही कॉल रेकॉर्ड या ठिकाणी केलेला आहे. तो कॉल रेकॉर्ड आपण आता व्हिडिओवरती लावणार आहोत. जेव्हा आले तेव्हा तुम्ही नव्हते आलो. तुम्ही सकाळी माझ्या मुलाची तब्येत बिघडली, ताप आला त्याला. त्याला दवाखान्यात घेऊन आलो, नारायणगावला घेऊन आलो. जोरी डॉक्टरकडे बाहेर गेले, तिथून मी आलो याला येऊन पंचरला. तुमचं काय म्हणणं आहे साहेब, बोला ना. आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी आम्हाला फोन केला होता की त्यांचं जी नवी गाडी घेतली नंतर जो इंजिनचा प्रॉब्लेम आला तो त्यांनी पैसे खर्च करून स्वतः त्यांनी केला की वॉरंटी संपली होती किलोमीटरची. मग त्याच्यावर त्यांनी खर्च केल्यानंतर पुन्हा त्या गाडीला प्रॉब्लेम आला. बरोबर आहे? बरोबर. हां. आणि मग त्याच्यानंतर तिथं गाडी आल्यानंतर आता जे काम केलंय त्याला 2,000 किलोमीटर पण नव्हतं झालं, तर कंपनीच्या पॉलिसीनुसार तुम्ही त्यांना ते काम करून दिलं पुन्हा गाडी आल्यावर. पण त्याच्यावरती त्यांचा आता जो ऑइल फिल्टर वगैरे काय जे आहेत ते 3-1 हजार रुपये त्यांना चार्जेस आता परत भरायला लागतायत असं त्यांना कळाले.
आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा इथून पुढं जे गाडी परत आता त्यांनी बाहेर नेली तर तुम्ही म्हणताय पॉलिसीचं काम संपलंय. ऐका ना साहेब, हां 6 महिने आपल्याला वॉरंटी होती, 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांचं फेल्युअर झालं, मी त्यांना करून दिलं. ओके. बरोबर. हां त्याच्यानंतर मी त्यांना स्पेअर वॉरंटी वगैरे देऊ शकत नाही. आणि विषय असा आहे, त्यांच्या गाडीला का फेल्युअर येतं माहिती आहे? हां ती गाडी आहे BS6 ओके. लिक्विड वाली गाडी. हां ते गाडीचं जेव्हा टेम्परेचर होतं त्यानंतर ते गाडीचं जे रिजनरेशनचं आहे ते स्टार्ट होत असतं. यांची गाडी चालते 5 ते 10 किलोमीटर. बरं. यांना सांगितलं तुम्हाला 5-10 मिनिटं थांबायचं असेल त्यावेळेस गाडी बंद नका करतो. यांच्याकडे एक ड्रायव्हर नाही. बरोबर. यांची गाडी कुणी पण घेऊन जात असतं, पुढे पण घेऊन जात असतं. तर त्यामुळं जे रिजनरेशन व्हायला पाहिजे गाडीचं ते होत नाही. सायलेन्सर क्लिनिंग जे व्हायला पाहिजे ते होत नाही. त्यामुळे त्या गाडीला फेल्युअर येतं. त्यांना सांगितलं लॉंग रूटला गाडी वापरा. कंपनीची अशी policy ऐका ना, काय आलंय सर, विषय असा होतो की गाडी घेत असताना माणूस एखाद्या कामासाठी गाडी घेतलेली तर त्यांचं काम जर तेवढ्याच किलोमीटरचं अंतर असेल तर ते काय करू शकतात? ते लांब घेऊन काय करणार? लांब हा, मग किलोमीटर. त्यांना मी सांगितलं होतं ना साहेब, तुम्हाला जिथं 10 मिनिटं थांबायचं ना तिथं गाडी बंद करू नका, चालू ठेवा. बरोबर की बरं नाही? बरं ठीक आहे, ह्यात तुम्ही हा ऑप्शन झाला. पण मला काय म्हणायचं आहे, तुम्ही आता त्यांना स्पेअरची वॉरंटी देताय का मग? हो, स्पेअर वॉरंटीत मी काम करून दिले आता त्यांना. नाही आता तुम्ही दिले, पण त्यांचं 2000 किलोमीटरच्या आतमध्येच ती गाडी परत प्रॉब्लेम झालाय. तर पुन्हा समजा जर गाडी नेली आणि परत फेल्युअर झाला तर? नाही, आता नाही, त्यांना काही वॉरंटी वगैरे काहीच नाही. मग तुम्हाला स्पेअर वॉरंटी वगैरे देता नाही येणार का? स्पेअर वॉरंटी साहेब 6 महिनेच असते. 6 महिने आता त्यांच्या गाडीला फेल व्हायला 6 महिने कंप्लीट झाले होते. बरोबर. हो. 6 महिन्याला काहीतरी 4-5 दिवस बाकी होते, त्यामुळे मला ते काम करता आले. हां. हो. आणि आता सर तुम्ही जे काम केले हे स्पेअर नवीन टाकलेत की रिपेअर केले? नवीन टाकले साहेब. पिस्टन रिंग कनेक्टिंग बर. नवीन टाकले. आणि मग नवीन टाकल्यानंतर आता जर या स्पेअरची वॉरंटी येत नाही का? नाही ना साहेब, एक स्पेअर वॉरंटी एकदाच भेटते ना साहेब. स्पेअर नवीन टाकल्यानंतर वॉरंटी एक्सटेंड व्हायला पाहिजे होती ना सर? नाही ना साहेब, स्पेअर वॉरंटी ही एकदाच भेटते. बर. आता ऐका, मग दुसरी आपल्या काही गाडीला- पॉलिसी आहे का आपली? ऐका. समजा आपण ठराविक अमाऊंट भरून आपण जसे इन्शुरन्स असतो आपला त्या पद्धतीने आहे आपण ना, एक्सटेंड करू शकतो का? आहे ना, त्याला AMC असतं, FMS असतं. हां. दोन ऑप्शन आहे आपल्याकडे. बरं. AMC ला तुम्हाला पेमेंट जमा करावं लागतं 1 टाइम, हां. आणि तो एक पिरियड भेटतो आपल्याला किलोमीटरचा आणि वर्षाचा. बरं. मग त्याची काय अमाऊंट असते? त्याची अमाऊंट चेक करावं लागेल साहेब आपल्याला. बरं. गाडीच्या age तुम्ही नुसार आहे ना. त्याबद्दल त्यांना माहिती दिलेली का आधी? का समजा अशी पण गोष्ट आहे म्हणून काही? नाही दिली. नाही दिली. कारण की त्यांनी विचारलेलंच नाही आपल्याला. बरं. नाही पण सर कसं असतं माहिती का, ही गोष्ट त्यांना माहितीच असेल असं नाही ना. तुम्ही थोडंसं त्यांना गायडन्स करायला पाहिजे सर. नाही, AMC FMS आहे ना, शक्यतो ज्या मोठ्या गाड्या आहेत हां. त्या मोठ्या गाड्यांवाले घेत असतात. बरं. जे ट्रक नाही पण आता यांना वारंवार प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही थोडीशी त्यांना माहिती द्यायला हवी हो सर. त्यांना पाहिजे नसेल तर मी गेट काढून देतो साहेब. बरं ठीक आहे, चालेल. तुमच्या सहकार्यांना सांगा मग ती माहिती द्या त्यांना. काय होतंय, त्यांना वारंवार जर प्रॉब्लेम येत असेल तर खर्च गाडीच्या किमतीपेक्षा खर्च जास्त होतोय. आणि ज्या कामासाठी गाडी घेतली त्यांना त्याच्यातून नफा जर नसेल मिळत तर काय उपयोग होईल? नाही ना, बरोबर साहेब. हां. ऐका ना, हां. यांना एक ऑप्शन आहे. आता गाडी यांची रेडी आहे, ओके. हां तर यांनी आहे ना, आता यांचं कसं आहे, रनिंग जास्त नाही. हां. बरोबर. आणि ही लिक्विड वाली गाडी आहे, DF वाली गाडी. हां. तर यांना एक ऑप्शन आहे का यांनी विदाऊट लिक्विड वाली गाडी घ्यावं. आता गाडी ओके, एक चेंज करायला गेले यांना प्राइसिंग पण जास्त चांगली भेटत हां. आणि सगळं होईल. बरोबर. ठीक आहे. ही एक आयडिया चांगली आहे. बरोबर. ठीक आहे. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, आपण मग त्यांना ते सांगू शकतो. मग तुमच्या सहकार्यांशी बोला, त्यांना सांगा जरा ते जे काय AMS वगैरेचे जे काही सिस्टम आहे ऑप्शन तो सांगा ना. त्यांच्याकडे साईड. हॅलो.